विद्यार्थ्यांनो, आज आपण मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट आपला तिसरा जो थेअरीचा पेपर आहे, या पेपरच्या अंतर्गत आज आपण या ठिकाणी प्रतिभूतीची नोंदणी, प्रतिभूतीचे सूचीयन म्हणजे लिस्टिंग ऑफ सिक्युरिटीज, प्रतिभूतीची नोंदणी, त्याचं सूचीयन, त्याला इंग्लिशमध्ये लिस्टिंग ऑफ सिक्युरिटीज असं म्हटलं जातं. तर आता आपण पाहणार आहोत की प्रतिभूतीची नोंदणी करणे हे गरजेचं आहे काय. आता शेअर्स मार्केट जे आहे किंवा स्टॉक एक्सचेंज जे आहे, या स्टॉक एक्सचेंज मध्ये प्रत्येक कंपनीला, जेवढ्या कंपन्या शेअर मार्केट मध्ये भाग घेतात किंवा शेअर्स पासून भागांची विक्री करण्यापासून त्यांना भांडवल कलेक्ट करायचं असते, त्यांना भांडवल गोळा करायचं असते, अशा सर्व कंपन्यांना प्रतिभूतीची नोंदणी ही करावीच लागते. सेबी ही जी कंपनी आहे किंवा सेबी ही जी शासनाने ठरवून दिलेली संस्था आहे, ही संस्था, या संस्थेच्या अंतर्गत प्रत्येक कंपनीला, प्रत्येक संस्थेला प्रतिभूतीच्या मार्केटमध्ये, बाजारामध्ये शेअर्स विक्रीची नोंदणी करावी लागते. ही नोंदणी करण्यासाठी शेअर्स मार्केटची नोंदणी ज्या वेळेस आपण प्रतिभूतीची बाजारामध्ये करतो, त्यावेळेस त्या कंपनीचं नाव, त्या कंपनीमध्ये सभासद असलेले जे कर्मचारी आहेत किंवा जे सदस्य आहेत त्यांचे नाव, त्या सभासदांचे पत्ते, त्या सभासदांचे इतर कंपनीमध्ये काही संबंध आहे का, इतर कंपनीमध्ये सुद्धा ते सभासद सदस्य आहे का, इत्यादी विषयीची संपूर्ण माहिती त्या कंपनीला, त्या आस्थापनेला या सेबीच्या प्रतिभूतीची नोंदणी करावी लागते आणि हे गरजेचं आहे. त्या कंपनीने जर त्यांना भांडवल गोळा करायचं असेल, भांडवल कलेक्ट करायचं असेल, तर त्या प्रतिभूती बाजारामध्ये त्या कंपनीची नोंदणी होणे गरजेचं असते. आणि म्हणून सेबी ही एक मार्गदर्शक तत्व त्या कंपनीला पुरवत असते. प्रतिभूतींची भागांच्या नोंदणीसाठी कंपनीची किंवा औद्योगिक उत्पादन संस्थेची बरीचशी माहिती ही त्या प्रतिभूती बाजारात सादर करावी लागते. विद्यार्थ्यांनो, या बाजारामध्ये प्रतिभूतीची नोंदणी करणे हे एक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते आणि म्हणून त्यामुळे भागांची खरेदी विक्री या व्यवहारास गती त्या प्रतिभूतीची नोंदणी केल्यामुळे येत असते. भागांची विक्री शक्यतो ही त्या प्रतिभूतींच्या नोंदणीमुळे वाढ होत असते आणि अशा कंपन्यांवर गुंतवणूकदारांचा दृढ विश्वास सुद्धा असतो. आपल्याला माहिती आहे की जर आपण आपल्या संस्थेचं धर्मादाय आयुक्तामध्ये नाव नोंदणी केली, तर आपल्याला कोणत्याही कंपन्या, कोणत्याही ठिकाणावरून त्या रजिस्ट्रेशनमुळे लोन दिल्या जाते. बँका सुद्धा आपल्याला नोंदणीकृत असल्यामुळे लोन देतात. हे कशाचं द्योतक आहे, तर आपली नोंदणी केलेली असल्यास, रजिस्ट्रेशन केलेलं असल्यास आपण त्या लोनला पात्र ठरतो. म्हणून सेम प्रोसिजर या ठिकाणी सुद्धा स्टॉक एक्सचेंज मार्केटमध्ये सेबीच्या नियमानुसार
भांडवल कंपन्यांना कलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी नोंदणी करावी लागते. अशा प्रकारे ही प्रतिभूतीची नोंदणी म्हणजे लिस्टिंग ऑफ सिक्युरिटीज हे करणे गरजेचं आहे. यानंतर दुसरा भाग आहे प्रतिभूतींचे विविध प्रकार. प्रतिभूतींचे विविध प्रकार कोणते? टाइप्स ऑफ सिक्युरिटीज. आता प्रतिभूतींचे विविध प्रकार जे आहेत त्यामध्ये दोन प्रकार पाडण्यात आलेले आहे. एक म्हणजे भाग म्हणजे शेअर्स आणि दुसरं आहे कर्जरोखे ज्याला आपण म्हणतो डिबेंचर. विद्यार्थ्यांनो, ह्या दोन भागामध्ये या प्रतिभूतींचे प्रकार किंवा टाइप्स विभागलेले दिसून येतील. यामधील पहिलं जे आहे भाग, हा जो भाग आहे हा भाग म्हणजे कंपनी आपल्या आवश्यक असणारे भांडवल, कंपनी आपल्याला आवश्यक असणारे भांडवल आणि भागांची विक्री करून उभे करत असते. भाग म्हणजे कंपनीच्या भांडवलाचा छोटा हिस्सा होय. भागधारकांच्या कंपनीतील हितसंबंधाची मोजणी करणारे साधन म्हणजे भाग असे म्हणता येईल. कंपनीचे भाग विकत घेऊन गुंतवणूकदार कंपनीला भांडवल गुंतवतो व तिचा भागधारक होतो. कंपनीच्या भागाचे हस्तांतरण कंपनीच्या नियमाप्रमाणे होऊ शकत असल्याप्रमाणे भागधारक त्यांच्या इच्छेनुसार भाग विक्री करू शकतो व गुंतवणुकीचे ज्यांनी गुंतवलेले भांडवल तो परतही घेऊ शकतो. अशा पद्धतीने हे जे भाग आहेत हे भाग बाजारामध्ये किंवा स्टॉक एक्सचेंज बाजारामध्ये खरेदी विक्री होऊ शकतात. यानंतर आहे भागांचे प्रकार. भागांचे प्रकार एक आहे समहक्क भाग आणि दुसरा आहे अग्रहक्क भाग. आता विद्यार्थ्यांनो, हे जे भागाचे प्रकार आहेत, पहिला आहे समहक्क भाग आणि त्यालाच समहक्क भागाला सामान्य भाग असंही संबोधल्या जाते. विद्यार्थ्यांनो, समहक्क भाग किंवा सामान्य भाग म्हणजे इक्विटीज ऑर ऑर्डिनरी शेअर्स असं सुद्धा याला इंग्लिश मध्ये म्हणतात. इक्विटी म्हणजे समहक्क किंवा सामान्य म्हणजे ऑर्डिनरी शेअर्स म्हणून याला संबोधलं जाते. आता कंपनीच्या भांडवलाचा बराचसा भाग समहक्क भाग असतो. समहक्क धारकांना कोणतेही विशेष हक्क, अधिकार किंवा सवलती दिलेल्या नसतात. नफ्यातून वाटण्यात येणाऱ्या लाभांशाच्या बाबतीत अथवा भाग भांडवल परत मिळवण्याबाबत त्यांना कोणतेही प्राधान्य मिळत नाही. विद्यार्थ्यांनो, म्हणूनच या भागांना सामान्य भाग किंवा समहक्क भाग असे म्हणतात. हे जे समहक्क भाग आहेत हे ज्या लोकांनी खरेदी केलेले असतील, ज्या कंपन्यांच्या मार्फत ते खरेदी केलेले आहे, समजा मी समहक्क भाग खरेदी केलेले असतील तर मला कंपनीच्या लाभांशामध्ये म्हणजे त्यांच्या नफ्यामध्ये जे वाटण्यात येणारा जो लाभांश आहे त्यामध्ये त्या लाभांशामध्ये भांडवल परत मिळवण्याबाबत त्यांना कोणतेही प्राधान्य नसते. समहक्क भाग एकदा खरेदी केले म्हणजे केले, परंतु समहक्क भाग खरेदी केलेला व्यक्ती हा त्या कंपनीच्या मालकासारखाच वाटणीमध्ये सहभागी असतो. कंपनीला झालेल्या नफ्याचा भाग प्रथमतः अग्रहक्क भागावरील लाभांश देण्याकरता वापरतात.
जर कंपनीला जो नफा होणार आहे तो नफा त्यामधील काही प्रमाणात लाभांश हा प्रथम अग्रहक्क म्हणजे प्रिफरन्स शेअर्सना वाटण्यात येतो आणि त्यानंतर उरलेला जो आहे हा समहक्क भागांना देण्यात येतो. म्हणून पहिला जो हक्क आहे नफ्यामध्ये वाटणी देण्याचा किंवा लाभांश देण्याचा हा प्रिफरन्स शेअर्स अग्रहक्क शेअर्सला दिला जातो आणि राहिलेली रक्कम मग समहक्क भागधारक जे असतात त्यांना वाटतात. साहजिकपणे बऱ्याच वेळा या भागधारकांना कंपनीच्या सुरुवातीला तरी काहीच लाभांश मिळत नाही. कंपनी नवीन सुरू झालेली असेल आणि त्यावेळेस समहक्क भाग खरेदी केलेले असतील तर सुरुवातीला एवढा नफा कंपनीला होत नाही. त्यामुळे हे जे ऑर्डिनरी शेअर्स असतात समहक्क भाग असतात यांना पाहिजे त्या प्रमाणामध्ये यांना लाभांश मिळत नाही, नफा वाटणी मिळत नसतो. परंतु जर कंपनी मोठ्या प्रमाणावर सुरू झाली, चांगला नफा मिळायला लागला म्हणजे मग मोठ्या प्रमाणावर त्यांना नफा मिळतो. नंतर कंपनीच्या भरभराटीच्या काळात मात्र त्यांना मोठ्या प्रमाणावर लाभांश मिळू शकतो. समहक्क भागधारक हा कंपनीचा मालक असतो. मी आधीच सांगितलेलं आहे की समहक्क भागधारक हा कंपनीचा मालक असतो, परंतु अग्रहक्क भागधारक हा कंपनीचा मालक नसतो. म्हणून त्याला कंपनीच्या प्रत्येक सभेत भाग घेता येते. समहक्क भागधारकाला कंपनीच्या प्रत्येक सभेत भाग घेता येतो, मतदान करता येते. समहक्क भागांची विक्री करून जे जमवलेले जे भांडवल असते ते कंपनीचे कायमस्वरूपी भांडवल असते. गुंतवणूक करणारे समहक्क भागधारक त्यांच्या गरजेच्या वेळी आपल्या जवळील समभाग इतरांना विकून पैसा उभारता येतो. तसेच काही व्यावसायिक हे समहक्क भागांच्या किमतीतील वाढ किंवा चढ उताराचा लाभ घेण्याच्या हेतूने खरेदी विक्रीचे वायदे बाजार करतात. आता हे झालं समहक्क भाग किंवा ऑर्डिनरी इक्विटी किंवा ऑर्डिनरी शेअर्स. याच्यानंतर दुसरा आहे अग्रहक्क भाग म्हणजे याला आपण म्हणतो प्रिफरन्स शेअर्स. दुसरा म्हणजे अग्रहक्क, प्रिफरन्स ज्याला दिलं जाते त्याला म्हणतात प्रिफरन्स शेअर्स. विद्यार्थ्यांनो, हे जे अग्रहक्क भाग आहे, प्रिफरन्स शेअर्स आहे, या भागावर इतर भागांच्या आधी निश्चित दराने लाभांशाची रक्कम मिळवण्याचा अधिकार असतो. पहिले जो लाभांश वाटला जातो तो प्रथम अग्रहक्क भागांना देण्यात येतो आणि ज्या भागावरती भांडवलाची रक्कम कंपनी विसर्जनासमयी किंवा भांडवल परत करताना इतर भागावरील रक्कम परत करण्याच्या आधी देण्याचा अधिकार भागधारकांना असतो, त्या भागांना अग्रहक्क भाग असे म्हणतात. अग्रहक्क भागाची महत्वाची वैशिष्ट्ये म्हणजे या भागावर लाभांश अग्रहक्काने मिळतो. अग्रहक्क भागाचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या भागांना लाभांश प्रथम अग्रहक्काने वाटण्यात येतो, देण्यात येतो आणि या भागावर दिलेली रक्कम विसर्जन समयी आधी परत मिळते. एखाद्या कंपनीचं विसर्जन झालं असेल, बंद पडली असेल तर पहिले प्रिफरन्स शेअर्स भागधारकांना त्यांची पैसे परत केले जातात. ज्या लोकांना आपले भांडवल सुरक्षित राहावे व नियमित उत्पन्न मिळावे असे वाटते ते लोक अग्रहक्क भाग खरेदी करतात. मग यामध्ये असे काही लोक असतात
की त्यांना वाटते की आपण ज्या कंपनीमध्ये जे भांडवल गुंतवलेलं आहे ते आपलं सेफ्टी राहावं, सुरक्षित राहावं म्हणून गुंतवणूक करतात. तर असे लोक अग्रहक्क भाग म्हणजे प्रिफरन्स शेअर्स मध्ये त्या भागाची गुंतवणूक करत असतात. म्हणजे ते आपले जे शेअर्स असतात, पैसे असतात, ते डुबत नाही, ते आपल्याला परत मिळतात जर कंपनी बंद जरी पडली तरी. परंतु समहक्क भाग जे आहेत, कंपनी जर बुडाली, डुबली, बंद झाली तर ते पैसे आपल्याला परत मिळत नाही. म्हणून हे पैसे सेफ्टी असतात. आता यानंतर आपण पाहणार आहोत अग्रहक्क भागांचे याचे प्रकार. हे जे प्रिफरन्स शेअर्स आहे, अग्रहक्क भाग आहे, यांचे कोणते प्रकार आहेत? तर पहिला प्रकार आहे संचयी व असंचयी अग्रहक्क भाग. संचयी व असंचयी अग्रहक्क भाग, ज्याला क्युम्युलेटिव्ह अँड नॉन क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स असे म्हणतात. क्युम्युलेटिव्ह और नॉन क्युम्युलेटिव्ह प्रिफरन्स शेअर्स असे म्हणतात. तर हे जे अग्रहक्क भागावरील लाभांश दिला न गेल्यास साठत जातो. अग्रहक्क भागावरील लाभांश दिला न गेला तर तो लाभांश काय होते? कंपनीकडे साठत जातो. त्या अग्रहक्क भागांना संचित अग्रहक्क भाग असे म्हणतात. लाभांशाची रक्कम कंपनीकडे जी साठत जाते त्यांना संचित अग्रहक्क भाग असे म्हणतात. आणि संचित लाभांश पुढील वर्षी कंपनीला पुरेसा नफा झाल्यास त्यामधून प्रथम दिला जातो. हा जो संचित भाग असतो, लाभांश असतो, पुढील वर्षी तो लाभांशातून पहिले त्यांना, त्या लोकांना दिला जातो. संचित लाभांश. संचित लाभांश अग्रहक्क भागावरील लाभांश एखाद्या वर्षी न दिल्यास नष्ट होत नाही. संचित लाभांश जर एखाद्या वर्षी जर दिला नाही त्या लाभांश धारकांना, भागधारकाला, तर तो नष्ट होत नाही. दुसऱ्या वर्षीच्या लाभांशामधून तो द्यावा लागतो. असंचयित लाभांश म्हणजे असंचयित अग्रहक्क भाग म्हणजे ज्यांच्यावरील लाभांश दिला न गेल्यास, परंतु असंचयित अग्रहक्क भागावरील लाभांश जर दिला गेला नाही एखाद्या वर्षी तर तो साठत नाही किंवा दुसऱ्या वर्षी देण्याची ही तशी सुविधा असंचयित बाबतीत नसते. हा दोघातील फरक लक्षात घ्या. संचित लाभांश जो आहे किंवा ज्याला आपण संचित लाभांश हा दुसऱ्या वर्षी आपण देऊ शकतो, परंतु असंचयित लाभांश हा साठत नाही, तो दुसऱ्या वर्षी देऊ शकत नाही. त्यानंतर नंबर 2 आहे सहभागी होणारे व सहभागी न होणारे अग्रहक्क भाग. सहभागी होणारे व सहभागी न होणारे अग्रहक्क म्हणजे प्रिफरन्स अग्रहक्क भाग, ज्याला आपण म्हणतो पार्टिसिपेटिव्ह अँड नॉन पार्टिसिपेटिव्ह प्रॉफिट. म्हणजे सहभागी होणारे आणि सहभागी न होणारे अग्रहक्क भाग. विद्यार्थ्यांनो, जेव्हा सामान्य भागधारकाबरोबर कंपनीच्या उरलेल्या नफ्यात किंवा मालमत्तेत अग्रहक्क भागधारक काही विशिष्ट प्रमाणात सहभागी होतात तेव्हा त्यांना सहभागी होणारे अग्रहक्क भाग असे म्हणतात. आणि जेव्हा अग्रहक्क भागधारक कंपनीच्या जादा नफ्यात समभाग धारकाबरोबर सहभागी होत नाही तेव्हा त्यांच्या भागांना सहभागी न होणारे अग्रहक्क भाग असे म्हणतात. लक्षात. त्यानंतर नंबर 3 आहे परतफेडीचे व बिगर परतफेडीचे. परतफेडीचे व बिगर परतफेडीचे अग्रहक्क भाग, त्याला आपण म्हणतो रिडीमेबल अँड इररिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स.
परतफेडीचे व बिगर परतफेडीचे अग्रहक्क भाग म्हणजे रिडीमेबल अँड इररेडीमेबल प्रिफरन्स शेअर्स म्हणजे अग्रहक्क भाग. तर हे जे भाग आहेत विद्यार्थ्यांनो, जेव्हा अग्रहक्क भागातील भांडवल कंपनी अस्तित्वात असतानाच परत केले जाते, तेव्हा ते भाग परतफेडीचे अग्रहक्क भाग म्हणून ओळखले जाते. कंपनी अस्तित्वात असतानाच ते त्यांचे शेअर्स, त्यांचे भाग परत केले जातात, तेव्हा त्यांना अग्रहक्क भाग म्हणून ओळखले जाते. भांडवल ठराविक मुदतीनंतर किंवा कंपनीच्या सोयीनुसार केव्हाही परत केले जाते. हे जे भांडवल आहे परतफेडीचं, कंपनीच्या सोयीनुसार केव्हाही परत केलं जाते, त्याला परतफेडीचे प्रॉफिट किंवा प्रिफरन्स शेअर्स म्हणतो. परंतु बिगर परतफेडीचे अग्रहक्क भाग म्हणजे ज्यांच्यातील भांडवल कंपनीचा व्यवसाय सुरू असताना